फ्रेंड्स, आज आपण आणखीन एक नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे बायोमॉलिक्युल्स. विद्यार्थी मित्रांनो, या बायोमॉलिक्युल्स केमिस्ट्री पार्ट सेकंड मधला हा जो टॉपिक आहे यावरती सुद्धा तुम्हाला प्रत्येक वर्षी नीट एक्झामला 2 क्वेश्चन विचारलेले आहेत या बायोमॉलिक्युल्स टॉपिकवरती. हा जो टॉपिक आहे 11th बायोलॉजी मध्ये पण आहे, पण त्यामध्ये थोडंसं जनरल इंट्रोडक्शन आहे. तर या वर्षी तुम्हाला 12th केमिस्ट्री मध्ये बायोमॉलिक्युल्स मध्ये डिटेल अभ्यास करायचा आहे. मग फर्स्ट बघा, टॉपिकचं नाव आहे बायोमॉलिक्युल्स. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस वर्ड? या शब्दाचा अर्थ काय आहे? बायो मीन्स ऑल ऑफ यू नो. तर व्हॉट इज द बायो? बायो मीन्स लिव्हिंग. बायो मीन्स लिव्हिंग किंवा बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम or the molecules which are occur in living organism, that molecules are called, अशा मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो? बायोमॉलिक्युल्स. म्हणजे सिंपल डेफिनेशन आहे. अकॉर्डिंग टू सोर्स वरून आपण जर म्हटलं तर सजीवांमध्ये जे जे मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात त्या सर्व मॉलिक्युल्सला आपण काय म्हणतो? बायोमॉलिक्युल्स. मग सजीव म्हणजे कोण? दोज आर प्लांट अँड एनिमल्स. म्हणजेच those molecules which are present or occur in plant and animal, that molecules are called, त्यांना म्हणणार आपण बायोमॉलिक्युल्स. मग हे बायोमॉलिक्युल्स कोणकोणते आहेत? जनरली आपल्याला माहित आहे, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, फॅट, ऑइल्स, बरोबर का नाही, विटॅमिन्स, हार्मोन्स, न्यूक्लिक ऍसिड. these are the biomolecules which are present in living organism. ठीक आहे. तर मग याची जनरल डेफिनेशन, स्टँडर्ड डेफिनेशन, न्यू डेफिनेशन काय आहे की त्या डेफिनेशन मधून आपल्याला सर्व मीनिंग क्लिअर होतो या मॉलिक्युलचा. तर ती डेफिनेशन अगोदर लिहूया आपण. बघा डेफिनेशन काय आहे? द लाइफलेस मॉलिक्यूल. काय आहे? लाइफलेस आहे. बघू आपण व्हॉट इज मीनिंग ऑफ लाइफलेस. लाइफलेस complex organic molecules. Lifeless complex organic molecule combine specifically to produce life or control the biological action. किंवा त्या म्हणतो आपण बायोलॉजिकल ऍक्शन म्हणजेच काय? बायोलॉजिकल रिएक्शन. Biological reaction is called, यांना आपण म्हणतो बायोमॉलिक्युल्स. सिंपल कंप्लीट थेअरी वरती हा टॉपिक डिपेंड आहे. बघा काय म्हटलं? लाइफलेस. बायोमॉलिक्युल कसे आहेत? लाइफलेस म्हणजे स्वतःला लाईफ आहे का? नाही. स्वतःला जीव आहे का? नाही. स्वतःला जीव नाही. सेकंड, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल, कॉम्प्लेक्स मॉलिक्युल मीन्स दोज मॉलिक्युल्स हॅव्हिंग हायर मॉलिक्युलर वेट. ज्या मॉलिक्युलचा मॉलिक्युलर वेट कसा आहे? हाय आहे, त्यांना म्हणतो आपण कॉम्प्लेक्स मॉलिक्युल. ठीक आहे. कॉम्प्लेक्स आणि कसे आहेत? पण ऑर्गॅनिक आहेत. व्हॉट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड? दोज कंपाऊंड कन्सिस्ट ऑफ कार्बन. दॅट कंपाऊंड्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे या कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल मध्ये कार्बन आहे, पण हे कंबाईन स्पेसिफिकली. हे जर स्पेसिफिक मॅनर, एक स्पेसिफिकली मीन्स काय? पर्टिक्युलर टेम्परेचर, पर्टिक्युलर पीएच, पर्टिक्युलर प्रेशर, या कंडिशनला हे काय केले? स्पेसिफिकली कंबाईन झाले. तर कंबाईन झाल्यानंतर त्यांच्यापासून काय प्रोड्यूस होऊ शकतो? लाईफ प्रोड्यूस होऊ शकतो. लाईफ म्हणजे काय? दॅट इज जीव. त्यांच्यापासून जीव प्रोड्यूस होऊ शकतो.
नवीन सजीव तयार होऊ शकतो. और काय करतात आणखी कंट्रोल द बायोलॉजिकल रिएक्शन. नंबर ऑफ बायोलॉजिकल रिएक्शन विच आर परफॉर्म इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ह्या सर्व बायोमॉलिक्युल्सला किंवा सर्व बायोकेमिकल रिएक्शन जे आहेत या सर्व बायोकेमिकल रिएक्शन कंट्रोल करण्याचं काम कोण करतात? हे बायोमॉलिक्युल्स करतात. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल बायोलॉजिकल रिएक्शन तुम्हाला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस विच आर ऑकर इन प्लांट, a respiration process which is occur in animals, metabolism which is occur in animal, right? Such type of reactions are controlled by these particular molecules. That molecules are called biomolecules. तुम्हाला biomolecules याचा मीनिंग कम्प्लीटली कळला आहे? ओके. देन आता ह्या बायोमॉलिक्युल्सला आपण क्लासिफाय करणार आहोत. जनरली बायोमॉलिक्युल्स दोन कॅटेगरीमध्ये मिळतात. The first category जी आहे बायोमॉलिक्युलची, बायोमॉलिक्युल्स आर फर्स्ट टाइप. नंबर 1 that is called simple molecules. कोणते मॉलिक्युल्स आहे? सिंपल मॉलिक्युल्स. आणि सेकंड बायोमॉलिक्युलचे जे टाइप्स आहेत that is called complex बायोमॉलिक्युल. बघा फर्स्ट टाइप कोणते आहे? सिंपल बायोमॉलिक्युल्स. और सेकंड काय आहे? कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल. आता सिंपल मॉलिक्युल्स म्हणजे काय किंवा सिंपल बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय? बघा एक्झाम्पल. सिंपल मॉलिक्युल्स म्हणजे काय? दोज मॉलिक्युल्स हॅविंग अ लोवेस्ट लोअर मॉलिक्युलर वेट. बघा लोअर मॉलिक्युलर वेट यांचं मॉलिक्युलर वेट कसं आहे? लोवेस्ट आहे. मग एक्झाम्पल काय बरं? कोणकोणते लोवेस्ट बायोमॉलिक्युल्स आहेत? मॉलिक्युलर वेट कमी आहे त्यांचं. एक्झाम्पल आहे वॉटर, पाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहे. त्यानंतर मिनरल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहे म्हणून बायोमॉलिक्युल्स म्हटलं. सॉल्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहे म्हणून बायोमॉलिक्युल्स म्हटलं. such types of biomolecules are called simple biomolecules. and complex biomolecules, तो complex biomolecules मध्ये काय बरं? काय डेफिनेशन आहे? हायर मॉलिक्युलर वेट. यांचं मॉलिक्युलर वेट जे आहे हे कसं आहे? हायर आहे, हायेस्ट आहे, जास्त मॉलिक्युलर वेट आहे. नियर अबाउट 100 डायमेंशनच्या जास्त बायोमॉलिक्युलचं वेट आहे म्हणून आपण त्यांना म्हणतो कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल. मग या कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्सचे एक्झाम्पल्स कोणकोणते असं जर आपल्याला विचारलं तर एक्झाम्पल कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स मध्ये कोण कोण? बघा आपण बघू वन बाय वन. नंबर 1 कार्बोहायड्रेट्स. कोणता आहे? कार्बोहायड्रेट्स. These molecules also called hydrates of carbon. Next आहे proteins. Next आहे lipids. Next आहे enzymes. Next आहे hormones. Next आहे nucleic acid. नेक्स्ट आहे एंड आपण पाहणार आहोत विटॅमिन्स एंड एक्सेट्रा. सच टाइप्स ऑफ बायोमॉलिक्युल्स आर कॉल्ड, यांना आपण कोणते म्हणणार? कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल. आणि या टॉपिक मध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत या टाइपचे कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स म्हणजे ज्यांचा मॉलिक्युलर वेट कसा आहे? हायेस्ट आहे असे बायोमॉलिक्युल्स आपण या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर यामधला फर्स्ट जो बायोमॉलिक्युल्स आहे दॅट इज कॉल्ड कार्बोहायड्रेट्स. दॅट इज हायड्रेट्स ऑफ कार्बन आपण डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला शॉर्ट मध्ये याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही फास्ट, नंतर आपण स्टार्ट करू. हायड्रेट्स ऑफ कार्बन दॅट इज मीन्स कार्बोहायड्रेट. ओके फ्रेंड्स, आता पाहणार आहोत आपण कार्बोहायड्रेट्स. दिस इज ऑल्सो कॉल्ड
कार्बोहायड्रेटला आपण आणखी काय म्हणतो, हायड्रेट्स, हायड्रेट्स ऑफ कार्बन, राईट. कंपाउंड कन्सिस्ट ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. बघा हा कार्बोहायड्रेट आहे. पहिल्यांदा आपण या कार्बोहायड्रेट म्हणजे काय, ह्या कार्बोहायड्रेटची डेफिनेशन आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बघा फर्स्ट काय डेफिनेशन आहे कार्बोहायड्रेटची ती बघू, त्याचा मीनिंग बघू आपण काय सांगितलं डेफिनेशन मध्ये. बघा द ऑप्टिकली ऍक्टिव्ह बघा कशा आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह बघूया आपण. ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी aldehydes and ketones. Polyhydroxy aldehydes and ketones is called किंवा polyhydroxy aldehydes and ketone biomolecules called as carbohydrates. Called as carbohydrate. बघा फर्स्ट ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा होतो when plain polarized light passing through these biomolecules, then that molecules or that light possess the optical activity. Show the optical activity means light rotate either right hand side or left hand side. If light is rotate right hand side called dextrorotatory derotation म्हणतो. लेफ्ट रोटेशन झालं तर त्याला आपण लिव्हो रोटेशन, एल रोटेशन म्हणतो. तर हे बायोमॉलिक्यूल जे आहे प्लेन पोलराइज लाईट पास केल्यानंतर तुम्हाला मिळतात, लाईटची ऍक्टिव्हिटी मिळते. ओके. पॉलीहायड्रॉक्सी, पॉली मीन्स मेनी. पॉली या शब्दाचा अर्थ तुम्ही बायोमध्ये पाहिलेला आहे. पॉली या शब्दाचा अर्थ काय, मेनी. हायड्रॉक्सी म्हणजे नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. अल्डिहाइड अँड कीटोन म्हणजे काय, अल्डिहाइड हा एक फंक्शनल ग्रुप आहे, ऑर किंवा अँड म्हणण्याऐवजी या ठिकाणी आपल्याला ऑर म्हणावं लागेल, कारण अँड म्हणजे एकाच मॉलिक्युल्स मध्ये कीटोन पण आणि अल्डिहाइड पण असं होईल. ऑर कीटोन्स म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन हे फंक्शनल ग्रुप आहे. बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं असेल काय आहे या मॉलिक्युल्स मध्ये. कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे, कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे आणि हायड्रॉक्सिल ग्रुप हा सुद्धा एक फंक्शनल ग्रुप याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तर अशा मॉलिक्युल्सना आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कशाला म्हणतात, थेरॉटिकली तुम्ही डिटरमाइन, प्रॅक्टिकली झालं प्लेन पोलराइज लाईट, पण थेरॉटिकली कसं डिटरमाइन करतो आपण. द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी थेरॉटिकली डिटरमाइन बाय युजिंग असिमेट्रिक कार्बन. दॅट कार्बन इज कॉल्ड, त्याला आपण कोणता कार्बन म्हणतो, कायरल कार्बन म्हणतो. आणि व्हॉट इज कायरल कार्बन, काही ठिकाणी त्याला चिरल कार्बन म्हणतात. मग कायरल कार्बन कशाला म्हणतात, दोज कार्बन कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट ग्रुप. ज्या कार्बनला 4 डिफरंट ग्रुप आहेत चार बाजूंना, तर अशा कार्बनला आपण म्हणतो काय, कायरल कार्बन. आणि ज्या कंपाऊंड मध्ये हे कायरल कार्बन असतात ते कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या कार्बोहायड्रेट्स मध्ये कायरल कार्बन प्रेझेंट आहे. मग फॉर एक्झाम्पल आपण बघूया की कायरल कार्बन कसा आहे, कोणामध्ये आहे, याचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेटचं एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर कार्बोहायड्रेटचं एक्झाम्पल काय, ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज आहे. ठीक आहे, या साईडला आपण ग्लुकोज लिहूया, या साईडला आपण काय करूया, फ्रुक्टोज लिहूया. बघा आता ग्लुकोज मध्ये जर आपण पाहिलं तर किती कार्बन, 6 मेंबर कार्बन आहे, 6 कार्बन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 1 2 3 4 5 and 6. आता बघा फर्स्ट कार्बन वरती फंक्शनल ग्रुप आहे H, C डबल बॉन्ड O, H OH OH H HOH
H आणि OH आणि हा आहे CH2OH. ठीक आहे, याला म्हणणार आपण काय, ग्लुकोज. असं फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे. फ्रुक्टोज नंबर 1 CH2OH, नंबर 2 C double bond O, नंबर 3 HOH, नंबर 4 HOH, नंबर 5 HOH आणि नंबर 6 CH2OH. असे हे फंक्शनल ग्रुप, असे हे दोन एक्झाम्पल. आता आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे कायरल कार्बन शोधायचं आहे. बघा कायरल कार्बन, हा कायरल कार्बन आहे का? चारही बाजूने 4 डिफरंट ग्रुप आहेत का? नाही. 3 बाजूनच आहेत, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन या सेटनं. म्हणजे या सेटनं आहे का? नाही. म्हणजे हा कायरल कार्बन आहे का? नाही. सेकंड नंबरचा कार्बन बघा हा, म्हणजे याला आपण नंबर देऊ वाटल्यास, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5 आणि नंबर 6. आपण हे नंबर दिले ना कार्बनला. ठीक आहे. सेकंड नंबरचा कार्बन चेक करा. या साइडला हा CHO ग्रुप आहे, या साइडला H आहे, या साइडला OH आहे आणि खाली ही कार्बनची चेन आहे. मग आता बघा या ठिकाणी 4 डिफरंट ग्रुप झाले, म्हणजे हा काय झाला तुमचा कायरल कार्बन. ऍस्ट्रिक ना आपण डिनोट करतो कायरल कार्बन. सेकंड नंबरचा बघा, हा पण इकडे डिफरंट ग्रुप आहे, 2 कार्बनची रिंग, इकडे हायड्रोजन, इकडे OH आणि इकडे हा कार्बनची चेन, 3 कार्बनची चेन, म्हणजे हा सुद्धा कायरल कार्बन आहे. नेक्स्ट बघा 4th नंबर, इकडे 3, इकडे 2, इकडे हायड्रोजन, इकडे OH, म्हणजे हा सुद्धा कायरल कार्बन आहे. हा पण कायरल कार्बन आहे. वरती 1 2 3 4 चेन आहे कार्बनची, या साइडला OH, या साइडला H, या साइडला CH2OH आहे. हा सुद्धा कायरल आहे. हा कायरल कार्बन होईल का? नाही, कारण या कायरल कार्बनला हा CH2 आहे. CH2 म्हणजे या साइडला H, या साइडला H, म्हणजे या CH2 ला तुम्ही असं लिहू शकता, या साइडला H आहे आणि या साइडला पण काय H, म्हणजे दोन सेम ग्रुप आहेत. आपल्याला चारही डिफरंट पाहिजे, म्हणजे हा कायरल कार्बन असेल का? नाही. म्हणजे टोटल कायरल कार्बन किती आहे ह्या ग्लुकोज मध्ये? ओळखा बरं. 1 2 3 4. म्हणजे या कायरल कार्बन मध्ये किंवा या ग्लुकोज मध्ये किती कायरल कार्बन आहे? नंबर ऑफ कायरल कार्बन इज 4. विचारतात एक्झामला क्वेश्चन, द नंबर ऑफ कायरल कार्बन इन ग्लुकोज इज किती आहे? 4 आहे. आणि हे कायरल कार्बन आहे म्हणून ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघा, आता तुम्हाला नंबर ऑफ पॉसिबल आयसोमर कॅल्क्युलेट करायचे ह्या कार्बनचे किंवा ह्या ग्लुकोजचे. ग्लुकोज किती आयसोमर दाखवू शकतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये, तर ते कॅल्क्युलेट करायचे असेल तुम्हाला, तर नंबर ऑफ आयसोमर इक्वल टू काय फॉर्म्युला बरं? 2n. आणि n म्हणजे काय बरं? नंबर ऑफ कायरल कार्बन. n म्हणजे काय आहे? नंबर ऑफ कायरल कार्बन आहे. मग कायरल कार्बन आहे तर आपण फॉर्म्युला मध्ये ठेवू ही व्हॅल्यू. कायरल कार्बन किती आहेत? 1 2 3 4. हा नंबर नाही घ्यायचा तुम्हाला, 2 3 4 नंबर ऑफ घ्यायचा आहे. 1 2 3 आणि 4 कार्बन. म्हणजे काय होईल फॉर्म्युला? 2:4. मग 2:4 म्हणजे काय? 2 * 2 * 2 * 2. कॅल्क्युलेट करा हा फॉर्म्युला. 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16. म्हणजे टोटल पॉसिबल आयसोमर ग्लुकोज किती आहे? 6. टोटल ऑप्टिकल आयसोमर ग्लुकोजचे किती आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर त्यावेळेस तुमचा आन्सर असणार 16 पॉसिबल आयसोमर आहेत कोणाचे? ग्लुकोजचे. देन सेम वेन आपण डिस्कस करणार आहोत कोणाचा? फ्रुक्टोज. बघूया आपण फ्रुक्टोज हा आहे का? नाही. दोन सेम आहे. हा आहे का? नाही, कारण एका साइडला ऑक्सिजन, एका साइडला CH2, एका साइडला CH. इकडे आहे का कोणी? नाही. हा आहे, हा पण आहे आणि हा पण आहे. हा आहे का? नाही. दोन साइडला CH2. ओके. म्हणजे किती कायरल कार्बन आहेत मोजा? 1 2 आणि 3. तीनच कायरल कार्बन आहेत. नंबर ऑफ टोटल पॉसिबल आयसोमर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. या ठिकाणी फंक्शनल ग्रुप जो बघा, कोणता फंक्शनल ग्रुप आहे? हा कीटोनिक फंक्शनल ग्रुप आहे. आणि हा फंक्शनल ग्रुप या ठिकाणी बघा, हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अल्डिहाइड आहे. म्हणून आपण अल्डिहाइड ऑफ कीटोन म्हटलं ना, अल्डिहाइड्स ऑफ कीटोन. ठीक आहे. मग आता नंबर ऑफ पॉसिबल आयसोमर कसे कॅल्क्युलेट करणार? फॉर्म्युला आपल्याकडे, द नंबर ऑफ आयसोमर इक्वल टू 2:n. 2:n. n इक्वल टू किती मिळणार? 1 2 आणि 3. म्हणजे n इक्वल टू 3. फॉर्म्युल्यामध्ये पुट करा व्हॅल्यू. 2:3 म्हणजेच किती? 2 * 2 * 2 म्हणजेच किती?
बेदुनी 4 4 दुनी 8 म्हणजे फ्रुक्टोजचे टोटल ऑप्टिकल आयसोमर किती 8. एक्झामला मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन विचारला नंबर ऑफ पॉसिबल आयसोमर ऑफ कोणाचे ग्लुकोजचे किती आहेत आणि फ्रुक्टोजचे किती आहेत. तर फ्रुक्टोजचे आहे 16 आणि ग्लुकोजचे आहे 8. दॅट इज कॉल्ड कार्बोहायड्रेट्स. ही कार्बोहायड्रेटची स्पेसिफिक काय आहे डेफिनेशन आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल ऑप्टिकल ऍक्टिव्ह काय म्हटलं कार्बन आहे. ओके पॉलीहायड्रॉक्सी काय म्हटलं नंबर ऑफ हायड्रोजन ग्रुप असू शकतात पॉलिसॅकराइड मध्ये. अल्केन्स काय म्हटलं अल्केन हा फंक्शन ग्रुप आहे. कीटोन्स काय म्हटलं कारण कीटोन हा फंक्शन ग्रुप सुद्धा असू शकतो. आणि अशा मॉलिक्युल्सला मग आपण म्हटलं काय कार्बोहायड्रेट्स. आता पाहिजे आपल्याला ह्या कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन यावरती सुद्धा एक क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम विचारलेला आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही मग बघू आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. नेक्स्ट पॉइंट आहे स्टुडंट आपला दॅट इज कॉल्ड क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. Carbohydrates classified into three categories on the basis of hydrolysis. हायड्रोलिसिसच्या बेसवरती कार्बोहायड्रेटला आपण 3 क्लासमध्ये काय करतो डिवाइड करतो. कोणत्या बेसवरती डिवाइड करतो याला आपण हायड्रोलिसिसच्या बेसवरती. 3 महत्त्वाचे क्लासिफिकेशन आहेत कार्बोहायड्रेटचे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस, on the basis of solubility आणि on the basis of reduction. हे तीनही क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. नेक्स्ट आता हायड्रोलिसिसच्या बेसवरती फर्स्ट जो क्लास आहे दॅट इज कॉल्ड त्या कार्बोहायड्रेटला आपण म्हणतो मोनोसॅकराइड. काय म्हणतो आपण यांना मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड्सलाच आणखीन एक नेम आहे दॅट इज कॉल्ड सिंपल कार्बोहायड्रेट. याला आपण कोणते कार्बोहायड्रेट म्हणतात सिंपल कार्बोहायड्रेट. मोनोसॅकराइड नंतर सेकंड नंबरचा जो कार्बोहायड्रेट्स आहे तो म्हणजे ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड. आणि थर्ड नंबरचा जो कार्बोहायड्रेट्स आहे दॅट इज कॉल्ड त्या कार्बोहायड्रेटला आपण म्हणतो पॉलीसॅकराइड. पॉलीसॅकराइड्स. These are called the classification of carbohydrate on the basis of hydrolysis. Okay, what is monosaccharide which is simple carbohydrate? That means those carbohydrate is does not further undergo hydrolysis. ज्या कार्बोहायड्रेट्स किंवा ज्या कार्बोहायड्रेट मध्ये आपण वॉटरची ऍडिशन केली व्हॉट इज हायड्रोलिसिस ऍडिशन ऑफ वॉटर. या ठिकाणी लिहू वाटल्यास आपण हायड्रोलिसिस म्हणजे काय ऍडिशन ऑफ वॉटर. वॉटरची ऍडिशन जर केली तर त्यावेळेस त्याचं काय होणार नाही हायड्रोलिसिस होणार नाही. अशा कार्बोहायड्रेट्सला आपण काय म्हणणार मोनोसॅकराइड. काय म्हणणार यांना आपण मोनोसॅकराइड. ठीक आहे. मोनो मीन्स वन, सॅकराइड म्हणजे काय शुगरचं युनिट आहे. ग्रीक वर्ड मध्ये म्हणतो आपण मोनोसॅकराइड. मोनो म्हणजे एक आहे फक्त एक शुगरचं युनिट आहे. मोनो मीन्स वन आणि सॅकराइड म्हणजे काय दॅट इज कॉल्ड शुगर. म्हणजे ओनली वन. दिस इज द स्मॉलेस्ट युनिट्स ऑफ कार्बोहायड्रेट. याला आपण आणखी काय म्हणू शकतो स्मॉलेस्ट युनिट आहे कार्बोहायड्रेटचं. फर्दर अंडरगो हायड्रोलिसिस होणार नाही. नेक्स्ट या मोनोसॅकराइडला आणखी आपण डिवाइड करतो 2 कॅटेगरीज मध्ये. म्हटल्यास आपली आणखी आपण डेफिनेशन घेऊ अगोदर. काय डेफिनेशन आहे बघा याची. इन शॉर्ट मध्ये डेफिनेशन घेऊ आपण. डज नॉट undergo hydrolysis. Does not undergo hydrolysis further याचा पुन्हा हायड्रोलिसिस होणार नाही. इज कॉल्ड अशा कार्बोहायड्रेट्सला काय म्हणतो आपण मोनोसॅकराइड. These monosaccharides are divided into 2 types. ही मोनोसॅकराइड पुन्हा 2 टाइप्स मध्ये आपण डिवाइड करतो. तर एक मोनोसॅकराइड जो आहे आणि हा सेकंड मोनोसॅकराइड आहे. ठीक आहे.
तर या फर्स्ट मोनोसॅकराइड मध्ये फर्स्ट आहे कोणता अल्डोसेस, कोणता अल्डोसेस, आणि सेकंड आहे दॅट इज कॉल्ड, त्याला आपण म्हणतो कीटोसिस. अल्डोसिस आणि कीटोसिस म्हणजेच काय बरं, याला अल्डोसिस म्हणजे काय अल्डिहाइडिक शुगर आणि कीटोसिस म्हणजे काय कीटोनिक शुगर. देन अल्डोसिस म्हणजे अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप असणार. मग याचे एक्झाम्पल्स कोणते बघा, याचे एक्झाम्पल्स असे बघूया आपण या साइडला. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे अल्डोट्रायोज, अल्डोट्रायोज. त्यानंतर अल्डोटेट्रोज, त्यानंतर अल्डोपेंटोज, आणि सर्वात शेवटी आहे अल्डोहेक्सोज. ठीक आहे. तर हे अल्डोसेटचं क्लासिफिकेशन. सेम या साइडला कोणाचं क्लासिफिकेशन येणार आहे कीटोसिसचं. आता जिथं जसं लिहिलं आपण अल्डोट्रायोज, तसं या ठिकाणी आपण काय लिहिणार बघा, या साइडला लिहू आपण कीटोट्रायोज. नंतर कीटोटेट्रोज, नंतर कीटोपेंटोज, आणि नंतर कीटोहेक्सोज. कीटोहेक्सोज हे क्लासिफिकेशन आहे कोणाचं मोनोसॅकराइडचं, म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेटचं. अशा पद्धतीनं क्लासिफिकेशन आपण केलं. कोणाचं क्लासिफिकेशन केलं हे आपण सिंपल कार्बोहायड्रेट यांचं क्लासिफिकेशन अशा पद्धतीनं. ठीक आहे. एवढा जो कॉलम आहे तो आपण सिंपल कार्बोहायड्रेट साठी घेऊ. ठीक आहे. अल्डोट्रायोज. आता याचे एक्झाम्पल कोण अल्डोट्रायोज आहे बघा. एक्झाम्पल याचा फॉर्म्युला बघू आपण C3H6O3. अल्डोट्रायोज, ट्रायोज हा शब्द कशामुळे, कारण किती कार्बन आहे 3, म्हणून ट्रायोज C3H6O3. आता अल्डोट्रायोज जो आहे, अल्डोट्रायोज कशाला म्हणतो आपण, हे एक्झाम्पल कोणाचं आहे दॅट इज कॉल्ड ग्लिसरॉल्डिहाइड. कोणाचं एक्झाम्पल आहे ग्लिसरॉल्डिहाइडचं. सेकंड आता अल्डोटेट्रोज म्हणजे किती कार्बन असणार C4H8 आणि O4. कशाचा आहे दॅट इज द एरिथ्रोज. एरिथ्रोज और थ्रियोज. थ्रियोज और एरिथ्रोज एग्जांपल है अल्डोट्रायोज. अल्डोपेंटोज एग्जांपल बघा C4H8O4. सॉरी आता पेंटोज आहे ना, पेंटोज म्हटल्यानंतर काय यायला पाहिजे 5 डबल काय असणार हायड्रोजन के आणि O5. काय बघायचं एक्झाम्पल दॅट इज एक्झाम्पल्स आर राइबोज. एक्झाम्पल राइबोज, झायलोज आणि लॅक्टोज. हे एक्झाम्पल कोणाचे अल्डोपेंटोजचे. नेक्स्ट आता कोण अल्डोहेक्सोज. काय फॉर्म्युला अल्डोहेक्सोजचा C6H12O6. याचे एक्झाम्पल्स कोणते बरं ग्लुकोज, मॅनोज आणि लॅक्टोज, सॉरी गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोज दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अल्डोसिस. आता एक्झामला क्वेश्चन कसा विचारतात बरं तुम्हाला, क्वेश्चन काय विचारणार अल्डोट्रायोज आर, किंवा असं विचारतील द अल्डोटेट्रो शुगर इज. अल्डोटेट्रो शुगर कोण मग एरिथ्रोज किंवा थ्रियोज. किंवा असं विचारू शकतात राइबोज अँड झायलोज इज द अल्डोसिस का कीटोसिस, दॅट इज कॉल्ड अल्डोसिस. म्हणजे कोणत्या टाइपची शुगर आहे किंवा एक्झाम्पल वरनं शुगरचा टाइप ओळखा आणि शुगर वरनं किंवा एक्झाम्पल्स ओळखा. असं तुम्हाला क्वेश्चन या टॉपिक वरती विचारतात. ठीक आहे. हे झालं अल्डोसिस. मग आता तुम्ही म्हणता या ठिकाणी एरिथ्रोज आणि थ्रियोज दोघांचे फॉर्म्युले हेच आहेत का, हो फॉर्म्युले तेच आहेत, पण हे एरिथ्रोज आणि थ्रियोज हे एकमेकांचे काय आहेत पोझिशन आयसोमर आहे. काय म्हणतो आपण त्यांना पोझिशन आयसोमेरिझम म्हणतो. सेम ह्या तिघांचे फॉर्म्युले ग्लुकोज,
मॅनोज आणि गॅलेक्टोज या तिघांचा फॉर्म्युला C6H12O6 च आहे. मग काय चेंज आहे? फक्त पोझिशन आयसोमर. म्हणजे काय? हायड्रॉक्सिल ग्रुपची पोझिशन स्ट्रेट चेन कार्बन मध्ये कशी आहे? डिफरंट आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम but different position of functional group in the molecules, that is called position isomerism. मग तुम्हाला जर विचारलं मॅनोज अँड ग्लुकोज शो द आयसोमेरिझम, तुम्ही काय म्हणता? पोझिशन आयसोमेरिझम. ओके, ठीक आहे. नेक्स्ट कीटोट्राइड्स मध्ये जायचं आपल्याला. कीटोट्राइड्सचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला हाच C3H6 आणि O3. आपण पाहिलं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम होते, फक्त एकामध्ये अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आणि दुसऱ्यामध्ये कीटोन हा फंक्शनल ग्रुप. आपण कार्बोहायड्रेटची डेफिनेशनच्या वेळेस पाहिलं होतं. ठीक आहे. मग याचा फॉर्म्युला काय आहे? C3H6O3. मग नाव काय बरं? डायहायड्रॉक्सी एसिटोन. डायहायड्रॉक्सी एसिटोन. याचं नाव बघा. याचा पण फॉर्म्युला तोच C4H8O4. नाव काय बरं? एरिथ्रोलोज. एरिथ्रोलोज. कीटोपेंटोज सेम फॉर्म्युला C5H10O5. काय बरं फॉर्म्युला? रायबोज आहे तर काय म्हणणार एक्झाम्पल? रायबुलोज. आणि कीटोहेक्सोज आहे, कीटोहेक्सोज फॉर्म्युला सेम C6H12O6. काय बरं फॉर्म्युला? दॅट इज कॉल्ड फ्रुक्टोज. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. आता बघा, glyceraldehyde आणि डायहायड्रॉक्सी एसिटोन, these having same molecular formula but different functional group. या ठिकाणी अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे, या ठिकाणी कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे हे दोन एकमेकांचे कोणते आयसोमेरिझम? फंक्शनल आयसोमेरिझम. लक्षात नाही का? एकमेकांचे कोण झाले? फंक्शनल आयसोमेरिझम. आणि हे दोन एकमेकांचे कोण झाले? पोझिशन आयसोमेरिझम. मग तुम्हाला जर विचारलं ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, these are कोण आहे ते? These are the functional isomerism because glucose consists of aldehyde sugar and fructose consists of ketonic sugar. This is called monosaccharide. यांना म्हटलं आपण काय? मोनोसॅकराइड. मग स्मॉलेस्ट युनिट मोनोसॅकराइड मधला कोणता? असा जर क्वेश्चन विचारला ट्रायग्लोट्रायोज म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइड किंवा डायहायड्रॉक्सी एसिटोन. दिस इज द स्मॉलेस्ट युनिट. Next move towards the next saccharide, that is called oligosaccharide. कोणते सॅकराइड आहेत? ऑलिगो. मग आता कार्बोहायड्रेटचा हायड्रोलिसिस केला, एकच युनिट मिळाला. कोणाचा? शुगरचा. तर आपण म्हटलं मोनोसॅकराइड. आता ऑलिगो मीन्स काय बघा? द कार्बोहायड्रेटचा आपण हायड्रोलिसिस केलं, तर कार्बोहायड्रेट इज अंडरगो हायड्रोलिसिस. द कार्बोहायड्रेट undergo हायड्रोलिसिस. याचं जर हायड्रोलिसिस केलं तर 2 to 10 युनिट्स ऑफ कोणाचे मिळतील तुम्हाला? मोनोसॅकराइडचे. मोनोसॅकराइडचे किती युनिट्स मिळतील तुम्हाला? 2 to 10 युनिट्स. एक युनिट मिळाला मोनोसॅकराइड म्हटलं. आता मोनोसॅकराइडचे 2 ते 10 युनिट्स मिळाले सोबत, तर त्यावेळेस म्हणणार आपण कोणता सॅकराइड? ऑलिगोसॅकराइड. मग दिस ऑलिगोसॅकराइड अगेन डिवाइडेड इनटू, या ऑलिगोसॅकराइड आपण डिवाइड करूया. आता बघा ऑलिगोसॅकराइड मध्ये आता फर्स्ट मग आपण काय म्हणणार? डायसॅकराइड. कोणता सॅकराइड? डाय. या डाय या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, बायो मध्ये तुम्ही पाहिलं डाय मीन्स काय? 2. सॅकराइड म्हणजे काय? शुगर. मग कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केलं तर 2 युनिट्स मिळाले आपल्याला शुगरचे, तर आपण काय म्हणणार? डायसॅकराइड. मग एक्झाम्पल बघा बरं, सुक्रोज. सुक्रोजचं तुम्ही जर हायड्रोलिसिस केलं तर काय मिळतं तुम्हाला? सर्वांना माहिती आहे सुक्रोज इज अंडरगो हायड्रोलिसिस. H2 तुम्ही ऍड केला या ठिकाणी हायड्रोलिसिस, तर काय मिळतं? ग्लुकोज. आणि सेकंड मिळतो आपल्याला काय? फ्रुक्टोज. माहिती आहे आपल्याला. त्यानंतर माल्टोज. माल्टोजचं हायड्रोलिसिस केलं तुम्ही, काय मिळतं बघा आपल्याला? 2 युनिट्स ऑफ ग्लुकोज. आणि या ठिकाणी सुद्धा काय मिळतो? ग्लुकोज. लॅक्टोजचं हायड्रोलिसिस केलं तुम्ही,
लॅक्टोजचं हायड्रोलिसिस केलं, लॅक्टोजचं हायड्रोलिसिस केल्यानंतर काय मिळतं बघ तुम्हाला, ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज, ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज मिळते. नेक्स्ट बघू आपण, हा डायसॅकराइड झाला, त्यानंतर आपण पाहिजे कोणता सॅकराइड, ट्रायसॅकराइड. ट्रायसॅकराइड, आता ट्राय मीन्स काय, ट्राय या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, ट्राय मीन्स किती, 3. सॅकराइड म्हणजे काय, शुगर, 3 युनिट्स मिळाले शुगरचे बघा. एक्झाम्पल रॅफिनोज, रॅफिनोज तुम्ही हायड्रोलिसिस केलं तर काय काय मिळतं बघा तुम्हाला, H2 तुम्ही ऍड केला तर फर्स्ट मिळतो ग्लुकोज, सेकंड मिळतो फ्रुक्टोज आणि थर्ड मिळतो गॅलेक्टोज. बघा एवढं मिळतं, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज, रॅफिनोज. त्यानंतरचा सॅकराइड आहे, त्यानंतरचा सॅकराइड आहे किती नंबरचा, 4th नंबर, दॅट इज टेट्रासॅकराइड. कोणता सॅकराइड, टेट्रासॅकराइड. टेट्रासॅकराइड, या टेट्राचा मीनिंग तुम्हाला माहित आहे, टेट्रा मीन्स 4, 4 युनिट्स मिळणार. एक्झाम्पल स्टॅच्यूज, हायड्रोलिसिस केलं आपण, स्टॅच्यूजचं काय मिळतं बघा, या ठिकाणी बघूया आपण, स्टॅच्यूज ग्लुकोज, फ्रुक्टोज प्लस गॅलेक्टोज आणि प्लस आणखी काय गॅलेक्टोज, म्हणजे किती गॅलेक्टोजचे युनिट मिळतात, 2. कोणत्या ऑलिगोसॅकराइड मध्ये नंबर ऑफ गॅलेक्टोज 2 मोल्स आहे, तर स्टॅच्यूज मध्ये. ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज कोणामध्ये मिळतं, रॅफिनोज मध्ये मिळतं. ग्लुकोज आणि ग्लुकोज कशामध्ये मिळतं, लॅक्टोज मध्ये. ग्लुकोज गॅलेक्टोज लॅक्टोज मध्ये, ग्लुकोज माल्टोज मध्ये, ग्लुकोज फ्रुक्टोज सुक्रोज मध्ये. दिस इज कॉल्ड ऑलिगोसॅकराइड. नेक्स्ट सॅकराइड आहे, दॅट इज कॉल्ड पॉलीसॅकराइड. पॉली मीन्स, या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे, मिनी, म्हणजे कार्बोहायड्रेटचं तुम्ही जर हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला काय मिळतं, नंबर ऑफ मोनोसॅकराइड, नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स मिळतात, त्यांना आपण म्हणतो काय, पॉलीसॅकराइड. मग पॉलीसॅकराइड अगेन डिवाइड इनटू, नंबर 1 आहे होमोपॉलीसॅकराइड आणि सेकंड आहे हेटेरोपॉलीसॅकराइड. होमोपॉलीसॅकराइड आणि होमो मीन्स काय, सर्व सेम युनिट मिळणार तुम्हाला मोनोसॅकराइडचे, नंबर ऑफ युनिट्स मिळणार तुम्हाला मोनोसॅकराइडचे, पण कसे मिळणार, सेम. बघा सेम युनिट्स ऑफ कोणाचे, मोनोसॅकराइडचे. आफ्टर हायड्रोलिसिस, म्हणजे किती मिळतील बघा, मोर दॅन 10 युनिट्स मिळणार. मोर दॅन किती युनिट्स मिळणार तुम्ही, 10 युनिट्स, कारण 2 to 10 युनिट्स पर्यंत कोण आहे, ऑलिगो, एक कोण आहे, मोनो, दॅट इज होमोपॉलीसॅकराइड. मग होमोपॉलीसॅकराइडचे एक्झाम्पल काय बघू आपण या ठिकाणी, ग्लायकोजन आहे, सेल्युलोज आहे, स्टार्च आहे. यांचं जर तुम्ही हायड्रोलिसिस केलं ना तर फक्त काय मिळतं तुम्हाला, ग्लुकोज. बघा इज ऑल इज अंडर, काय केलं तुम्ही, हायड्रोलिसिस केलं, त्यांच्यापासून तुम्हाला सर्व काय मिळतात, ग्लुकोज मॉलिक्यूल. फक्त त्यांचं रोटेशन चेंज आहे, अल्फा बीटा, ठीक आहे, आपण बघणार आहोत अल्फा आणि बीटा ग्लुकोज काय. हेटेरोपॉलीसॅकराइड, याच्यावरून डेफिनेशन तुम्ही फॉर्म करू शकता. सेम युनिट कोणाचे, मोनोसॅकराइडचे. इकडे आहे तिथं काय म्हणणार, डिफरंट युनिट असणार मोनोसॅकराइडचे. मग कोण कोण एक्झाम्पल आहे त्याचे बघा, हिपॅरिन. नेक्स्ट एक्झाम्पल कोण, गम. नेक्स्ट एक्झाम्पल कोण, चिटिन. These are the examples of heteropolysaccharide. This is the classification of carbohydrate on the basis of hydrolysis. एका फ्लो चार्ट मध्ये आपण सर्व कार्बोहायड्रेट काही केले, चेक पाहिले आपण. मग आता तुम्हाला क्वेश्चन विचारला, कसं कळलं तुम्हाला, सुक्रोज इज अंडर हायड्रोलिसिस, प्रोडक्ट इज ग्लुकोज, फ्रुक्टोज. अशा पद्धतीने तुम्हाला विचारते. कार्बोहायड्रेट कन्सिस्ट ऑफ 2 गॅलेक्टोज मॉलिक्यूल, कोणामध्ये 2 गॅलेक्टोज मॉलिक्यूल, स्टॅच्यूज मध्ये.
रॅफिनोज मध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज गॅलेक्टोज. रॅफिनोज इज कोणता सॅकराइड आहे? ट्रायसॅकराइड आहे. स्टॅच्यूज इज कोणता सॅकराइड आहे? टेट्रासॅकराइड आहे. हिपॅरिन इज कोणता सॅकराइड आहे? होमो का हेटेरो? दॅट इज हेटेरो पॉलिसॅकराइड आहे. स्टार्च इज कोणता सॅकराइड आहे? होमो पॉलिसॅकराइड आहे. ग्लिसराइड किंवा रायबोज इज, रायबोज कोण आहे? आयडोसिस आहे म्हणजे मोनोसॅकराइड आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम्पल वरती नीट किंवा जेईई एक्झामला विचारले जातात. This is called classification of carbohydrate on the basis of hydrolysis. Then classification पाहिजे आपल्याला on the basis of solubility. याचा स्क्रीनशॉट घ्या, नंतर बघूया आपण classification on the basis of solubility. Hi friends, next classification carbohydrates पाहिजे आपल्याला, that is called on the basis of, यावरती सुद्धा क्वेश्चन विचारतात ऑन द बेसिस ऑफ, कशावरून क्लासिफिकेशन पाहणार आहेत आपण आता? ऑन द बेसिस ऑफ सोलुबिलिटी. सोलुबिलिटी विरघळण्याची क्षमता या बेसवरती पाहणार आहोत. तर विरघळण्याच्या क्षमतेवरून फर्स्ट आहे शुगर आणि सेकंड आहे नॉन शुगर. शुगर आणि काय? नॉन शुगर. आता काय डिफरन्स आहे दोघांमधला बघा. शुगर सार या ठिकाणी जेव्हा आपण क्लासिफाय करूया, शुगर आर हे कसं आहे? द क्रिस्टलाइन नेचर आहे. कसं नेचर आहे? क्रिस्टलाइन सॉलिड आहे. क्रिस्टलाइन सॉलिड, व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड? सॉलिड स्टेट मध्ये पहिला पण केम फर्स्ट मध्ये. The arrangement of atom in the solid is कसा? रेग्युलर. that is called, त्यांना आपण काय म्हणतो? क्रिस्टलाइन सॉलिड. मग शुगर कसा आहे? क्रिस्टलाइन आहे. स्वीट टेस्ट, गोड आहे. स्वीट काय आहे? टेस्ट आहे. याची टेस्ट स्वीट आहे, स्वीट टेस्ट. अँड सोलुबल इन कशामध्ये? वाटर. वाटर मध्ये कशी आहे? सोलुबल आहे. इज कॉल्ड यांना आपण काय म्हणतो? शुगर म्हणतो. आली का डेफिनेशन लक्षात? बघा, क्रिस्टलाइन नेचर म्हणजे अरेंजमेंट रेग्युलर, स्वीट टेस्ट, गोड आहे, सोलुबल होते कशामध्ये? वाटर मध्ये. काय म्हणणार? शुगर म्हणणार. एक्झाम्पल लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत. एक्झाम्पल, तर एक्झाम्पल बघा, ऑल कोणते सॅकराइड? मोनोसॅकराइड. ऑल कोणते? मोनोसॅकराइड. अँड ऑलिगोसॅकराइड. आता प्रत्येक नेम लिहिण्याऐवजी आपण डायरेक्ट म्हटलं काय? सर्व मोनोसॅकराइडचे युनिट्स आणि सर्व ऑलिगो. मोनोसॅकराइड सर्व कोण कोण? ग्लिसरॉल, डायड्रॉक्साइएसिटोन, इरिथ्रोलोज, राइबोज, राइबोलोज, glucose, fructose, all these are monosaccharide. These are called sugar, sweet taste, crystalline nature. Oligosaccharide मध्ये कोण? sucrose, maltose, lactose, stachyose, raffinose. All these are oligosaccharide. That means these are example of sugar. तुम्हाला म्हटलं sucrose is sugar or non sugar. तुम्ही काय म्हणणार? sugar. तुम्हाला म्हटलं glyceraldehyde sugar or non sugar. तुम्ही काय म्हणणार? sugar. तुम्हाला म्हटलं चिटिन इज किंवा हिपॅरिन इज, तुम्ही काय म्हणणार? नॉन शुगर. कारण की पॉलिसॅकराइड इज एक्झाम्पल ऑफ नॉन शुगर. बघूया मग आपण नेक्स्ट नॉन शुगरचं एक्झाम्पल. नॉन शुगर क्रिस्टलाइन याचं नेचर. याचं नेचर कसं असणार? अमॉर्फस सॉलिड आहे. कसं आहे? अमॉर्फस आहे. पावडर सारखा आहे, पिठासारखा आहे, स्टार्च सारखा आहे, सॉफ्ट आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अमॉर्फस. क्रिस्टलाइन साखरेसारखा, मिठासारखा, त्याला म्हणतो आपण क्रिस्टलाइन. मग अमॉर्फस सॉलिड आहे, टेस्टलेस आहे. कसं आहे? टेस्टलेस. टेस्टच नाहीये. पीठ खाऊन बघा बरं तुम्ही कसे लागतं? टेस्टलेस लागते. पावडर खाऊन बघा तुम्ही कसं लागते? टेस्टलेस लागते. म्हणून म्हटलं आपण काय? टेस्टलेस आहे. टेस्टलेस and insoluble in water. Insoluble in water is called as
यांना आपण काय म्हणतो, नॉन शुगर. आलं का लक्षात तुम्हाला नॉन शुगर कशाला म्हणायचं? एक्झाम्पल जे आहेत नॉन शुगरचे कोण बरं? ऑल पॉलिसॅकराइड. ऑल पॉलिसॅकराइड मग ते होमोसॅकराइड असतील नाहीतर हेटेरो पॉलिसॅकराइड असतील. होमो किंवा हेटेरो. होमो मध्ये कोण? स्टार्च पिठामध्ये आहे, पिठामध्ये पाणी टाकलं तर पूर्ण पीठ विरघळतं का? जसं साखरमध्ये आपण पाणी टाकलं तर पूर्ण साखर विरघळते. मग साखरेला आपण काय म्हणतो? शुगर म्हणतो. पिठाला आपण शुगर म्हणतो का? नाही, कारण पीठ जर पाण्यामध्ये टाकलं तर पूर्णतः विरघळत नाही. त्याच्यामधले दोन त्याच्यामध्ये आणखी युनिट्स आहेत, अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. तर या दोघांपैकी एक जण विरघळतो आणि एक जण विरघळत नाही, म्हणजे इनसोल्युबल. दॅट इज कॉल्ड, त्यांना म्हणतो आपण नॉन शुगर. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट ऑन द बेसिस ऑफ सोल्युबिलिटी. एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक्झाम्पल वरून तुम्हाला क्वेश्चन विचारला नीट किंवा जेईला. ठीक आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे कार्बोहायड्रेटचं. कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन जे आहे ऑन द बेसिस ऑफ रिडक्शन. ऑन द बेसिस ऑफ कोणाच्या बेसवरती आहे? रिडक्शनच्या बेसवरती आहे. तर यामध्ये आपण नंबर 1 जे आहे दॅट इज कॉल्ड रिड्युसिंग शुगर आणि नंबर 2 जो आहे दॅट इज कॉल्ड नॉन रिड्युसिंग शुगर. फर्स्ट काय आहे? रिड्युसिंग शुगर आणि सेकंड काय आहे? नॉन रिड्युसिंग शुगर. मग रिड्युसिंग शुगर म्हणजे काय बघा? द शुगर किंवा कार्बोहायड्रेट रिड्यूस इन कशामध्ये? फिलिंग सोल्युशन, टुलिंग्स रिएजंट. बघणार आपण कशाला म्हणणार आहे? टेस्ट ऑफ ग्लुकोज मध्ये. आणि चीप बेस, चिप्स बेस इज कॉल्ड. यांना म्हणणार आपण कोणत्या शुगर? रिड्युसिंग शुगर. लक्षात आलं का? शुगर रिड्यूस इन फिलिंग सोल्युशन, टुलिंग्स रिएजंट आणि चीप बेस याच्यामध्ये सोल्युबल आहे किंवा यांच्या सोल्युशन मध्ये काय होतात? रिड्यूस होतात, रिडक्शन होतं त्यांचं. दॅट इज रिड्युसिंग शुगर. एक्झाम्पल कोण बघा? एक्झाम्पल म्हटलं आपण रिड्युसिंग शुगरचं मायक्रोज किंवा मायक्रोज अँड लॅक्टोज, किंवा आणखी असं म्हणू शकतो आपण ऑल मोनोसॅकराइड अँड ऑलिगोसॅकराइड, बट एक्सेप्शन इज दॅट सुक्रोज. सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर. म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल असं घेऊ शकतो आपण ऑल मोनो अँड ऑलिगो. यांच्यामध्ये कोण नाही? एक्सेप्ट. करेक्ट स्टेटमेंट मध्ये विचारतात तुम्हाला यांच्यामध्ये कोण घेणार नाही? तुम्ही सुक्रोजला घेणार नाही, बाकी सर्व घेणार तुम्ही. रॅफिनोज घेणार, स्टॅचोज घेणार, लॅक्टोज घेणार, त्याच्यानंतर मॅनोज घेणार, ठीक आहे ना, माल्टोज घेणार. फक्त कोण नसणार का? ऑलिगो आणि मोनोसॅकराइड पैकी कोण नाही? सुक्रोज नाही रिड्युसिंग शुगर मध्ये. सुक्रोज कोण आहे? नॉन रिड्युसिंग शुगर. मग या ठिकाणी बघूया आपण नॉन रिड्युसिंग शुगरची डेफिनेशन आता आपण याच्यावरून दिला. The sugar does not undergo reduction in fillings, coolings, reagent and chips base is called non-reducing sugar. Okay. Example कोण? Example बघा. All polysaccharides and polysaccharide मध्ये एखादा नसणारा तो म्हणजे कोण? हा, सुक्रोज. These are called यांना म्हणणार आपण non-reducing sugar. This is called classification of carbohydrate on the basis of solubility, on the basis of reduction आणि याच्या अगोदर पाहिलं on the basis of hydrolysis. म्हणजे 3 टाइपचं कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन. महत्त्वाचा एक क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारतात. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दॅट इज मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, केमिकल रिएक्शन ऑफ कार्बोहायड्रेट. त्यानंतर पाहिजे आपल्याला महत्त्वाचं दॅट इज कॉल्ड फिशर अँड हॉर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट. काही मोनोसॅकराइडचे म्हणजे फिशर आणि हॉर्थ सायक्लिक स्ट्रक्चर आहे, रिंग स्ट्रक्चर आहे, हे दोन्ही स्ट्रक्चर आपल्याला कार्बोहायड्रेटचे डिस्कस करायचे आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण. आज आपण इथे थांबूया. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता फास्ट.